कालच्या पॉईंटमधला आपला एक पॉईंट राहिला होता की सर्कल पासिंग थ्रू द 1, 2 अँड 3 पॉईंट्समधला. तो आज पटकन तो तितका पॉईंट एकदा घेऊन टाकूया. सर्कल जेव्हा 1, 2 आणि 3 पॉईंटमधून पास होतात, एका पॉईंटमधून किती सर्कल पास होतात किंवा 2 पॉईंटमधून किती सर्कल पास होतात ते आज आपल्याला बघायचे. दॅट इज द सर्कल पासिंग थ्रू 1, 2 अँड 3 पॉईंट्स. ओके, की आपण 9th जॉमेट्रीच्या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीमध्ये पॉईंट्स काय आहेत ते शिकलेलं आहे. तर सुरुवातीला बघूया की 1 पॉईंटमधून जर सर्कल पासआउट झालं तर किती सर्कल पासआउट होतात 1 पॉईंटमधून. आता एक जर का पॉईंट मी घेतला, सपोज दॅट के पॉईंट मी घेतला इथे असा, हे सर्कल पासआउट झालं, हे सर्कल पासआउट झालं, हे सर्कल पासआउट झालं. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की याच्यामधून मी कितीही सर्कल पासआउट करू शकतो या एका पॉईंटमधून. कोणत्या पॉईंटमधून? के पॉईंटमधून. तुम्ही नाव वेगळं देऊ शकता. म्हणजे सांगायचा मुद्दा मला हाच आहे इथं बाळांनो, की एका पॉईंटमधून इन्फानाईट मिनी सर्कल आपण तिथे ड्रॉ करू शकतो. इन्फानाईट मिनी सर्कल. तर इथे मी तेच म्हणणार की एका पॉईंटमधून जर 1 पॉईंट असेल तर 1 पॉईंटमधून मी इन्फानाईट सर्कल ड्रॉ करू शकतो. इन्फानाईट. आता हे मी का सांगतो आहे, कारण की हा कुठेतरी ऑब्जेक्टिव्हचा मुद्दा असू शकतो. त्याच्यामुळे की याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की एका पॉईंटमधून किती सर्कल पासआउट होतात ते आपल्याला बघायचं आहे. सेकंड मुद्दा आहे की जर 2 पॉईंट मी घेतले, 2 पॉईंट्स जर मी घेतले तर त्याच्यामधून किती सर्कल पासआउट होतील. तर 2 पॉईंट जर का घेतले तर इथं म्हणूया ए और इसको बोलेंगे के. याच्यामधून जर मी सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर ढिशक्याव, त्यानंतर ढिशक्याव, त्यानंतर परत ढिशक्याव. म्हणजे 2 पॉईंटमधून सुद्धा इन्फानाईट मिनी सर्कल ड्रॉ होतात. ओके, मी तुम्हाला काढून दाखवून राहिलो की इथे मी लिहितो इन्फानाईट सर्कल ड्रॉ होतात 2 पॉईंटमधून. ओके. तिसऱ्या नंबरचा मुद्दा, जर 3 पॉईंट घेतले, हा ऑब्जेक्टिव्हचा मुद्दा असू शकतो. जर 3 पॉईंट घेतले तर 3 पॉईंट मी सपोज इथे घेतो आहे. आता या 3 पॉईंटमध्ये सुद्धा 2 पार्ट पडतात. एक ते पॉईंट कोलिनियर आहेत किंवा नॉन कोलिनियर आहेत. कोलिनियर आणि नॉन कोलिनियर माहीत आहे ना. तो कोलिनियर येतात पटकन समजून घ्या की ज्या एका लाईनमध्ये येतात पॉईंट. नॉन कोलिनियरमध्ये ते एका लाईनमध्ये येत नाहीत. सपोज दॅट कोलिनियर, जर 3 पॉईंट कोलिनियर असतील तर ढिशक्याव ढिशक्याव ढिशक्याव. ओके. तर जर 3 पॉईंट कोलिनियर असतील तर त्याच्यामधून कोणतंच सर्कल पासआउट होऊ शकत नाही. सपोज याला मी म्हणतो ए आणि इसको बोलेंगे यस, उसको बोलेंगे के. असं जर का मी काढण्याचा प्रयत्न केला तर हा पॉईंट माझा यस इथून काय म्हणून मिस होऊन राहिला. त्याच्यामुळे 3 कोलिनियर पॉईंटमधून एकही सर्कल पासआउट होत नाही. म्हणजे देर इज अ नो सर्कल पासआउट थ्रू द 3 कोलिनियर पॉईंट. आता नॉन कोलिनियर पॉईंटकडे येऊया. तर नॉन कोलिनियर पॉईंट घेतले ए, इसको यस और इसको बोलेंगे के. सर्कल पासआउट होते याच्यातून. म्हणजे आपण म्हणणार की 3 नॉन कोलिनियर पॉईंटमधून एकच सर्कल पासआउट होतं. म्हणजे परत एकदा शॉर्टकट सांगतो. आपण आत्ता काय बघितलं तर इथे आपण काय म्हणणार की जर मी फक्त 1 पॉईंट घेतला तर त्याच्यामधून इन्फानाईट मिनी सर्कल ड्रॉ होतात. 2 पॉईंट घेतले त्याच्यामधून सुद्धा इन्फानाईट मिनी सर्कल ड्रॉ होतात. जर 3 पॉईंट घेतले तर 3 पॉईंटमधून कोलिनियरमधून जर का घेतलं तर कोणतंच सर्कल ड्रॉ होत नाही. आणि त्यानंतर पुढे गेलो आपण की नॉन कोलिनियरमधून जर आपण घेतलं तर नॉन कोलिनियरमधून एकच सर्कल पासआउट होतं. हेच आजचा तो जो काल राहिलेला कन्सेप्ट होता तो आज संपून टाकला. आता लगेच आपण थेरमकडे जाऊया. ओके, सो लेट स्टार्ट. सर्कल चॅप्टरमधला पहिला थेरमचं नाव आहे दॅट इज द टँजंट थेरम. टँजंट थेरमचा प्रूफ आपल्या पुस्तकामध्ये दिलेला नाही आहे. त्याचा प्रूफ
त्यांनी पुस्तकात जो दिलेला आहे तो कुठेतरी इनडायरेक्ट प्रूफ आहे आणि इनडायरेक्ट प्रूफ हा पेपरमध्ये विचारत नाहीत. त्याच्यामुळे याचा प्रूफ घेऊन किंवा इनडायरेक्ट प्रूफ तुमच्या डोक्यात म्हणजे टाकण्याचा मी प्रयत्न करणार नाही अजिबात. जे आपल्याला पेपरच्या थ्रू आहे किंवा ज्याच्यातून आपल्याला मार्क भेटणार आहे त्याच्याचबद्दल आपण पूर्ण बघणार. म्हणजे याचा असा अजिबात म्हणजे उद्देश नाही किंवा असा याचा अजिबात अर्थ होत नाही की पेपरपुरताच अभ्यास करायचा. ज्यांना त्याचा प्रूफही बघायचा ते पुस्तकातून रेफर करू शकतात. काही जर का अडचणी आल्या तर माझा फोन नंबर खाली दिलेला आहे, मला कॉन्टॅक्ट करू शकता. पण इनडायरेक्ट प्रूफ पेपरमध्ये बोर्डाच्या न्यू पॅटर्ननुसार येत नाही. त्याच्यामुळे या थेरमचा, कारण की या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्ती थेरम बघायचे आहेत आपल्याला. त्याच्यामुळे जे महत्त्वाचे थेरम आहेत ते मी सांगतच जाणार आहे. पण टँजंट थेरम हा जो आहे, टँजंट थेरम म्हणजे टँजंटशी रिलेटेड आहे. याचं स्टेटमेंट फक्त मी तुम्हाला समजून सांगणार आहे. प्रूफ आपण याचा बघणार नाही आहे, कारण की याचा प्रूफ कुठेच विचारत नाही. ना ॲक्टिव्हिटी, ना हॉट्स, ना त्याचे चॅलेंजिंग क्वेश्चन, ना त्याच्यात आउट ऑफ टेक्स्ट सिलॅबस. माझ्यावर तितका विश्वास ठेवा, तुमचं नुकसान नाही करणार मी. तर याच्यामुळे याच्यात फक्त टँजंट थेरममध्ये आपल्याला स्टेटमेंट बघायचे. म्हणजे की ज्या विद्यार्थ्याला याचं स्टेटमेंट जमलं त्या विद्यार्थ्याला अख्खं सर्कल चॅप्टर जमलं असं समजून जायचं. कारण की याचं स्टेटमेंट आपल्याला एव्हरी थेरममध्ये वापरायचं इथून पुढच्या. तर स्टेटमेंट काय म्हणतो आहे, हे बघ, एक सर्कल आहे, एक सर्कल. आता या सर्कलमध्ये एक जर मी इथे टँजंट जर घेतली, ही झाली टँजंट यल म्हणा याला, आणि ही झाली रेडियस ओ आणि इसको बोलेंगे आर. टँजंट यल ही या रेडियससोबत परपेंडिक्युलर आहे. हां, परत एकदा पहा, जर टँजंट असेल, ही जर रेडियस असेल तर टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस. इतकंच या थेरमचं स्टेटमेंट आहे. म्हणजे मला सांगायचं आहे काय, टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस. इतकं ज्याच्या आठवणीत राहिलं त्यालाच सर्कल चॅप्टर जमलं. टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस. मी परत एकदा सांगतोय, टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस. एव्हरी सर्कलची जी टँजंट असते ती त्याच सर्कलच्या रेडियसला परपेंडिक्युलर असते, इतकं सांगायचे. टँजंट थेरम म्हटल्या तुमच्या डोळ्यापुढे टँजंट परपेंडिक्युलर टू द रेडियस हा शब्द आला पाहिजेत. टँजंट परपेंडिक्युलर टू द रेडियस. बाकी या थेरमबद्दल आपल्याला दुसरं काहीच नाही बघायचं आहे. हा एका शब्दावर अख्खं चॅप्टर संपणार आहे. ओके, शब्द भारी जॉमेट्रीचे, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस, मला इतकंच सांगायचं आहे. इथे मी काय म्हणणार की लाईन यल इज अ परपेंडिक्युलर टू द सेगमेंट ओ आर. हे ज्याला समजलं त्याला अख्खं सर्कल चॅप्टर समजलं. टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस. आता याच्यानंतरचा जो थेरम आहे, हा झाला फर्स्ट नंबरचा थेरम. सेकंड नंबरचा थेरम टँजंट सेगमेंट थेरम. हां, याचा प्रूफ बघणार. 2020 म्हणजे या चालू कमी वर्षामध्ये म्हणजे मार्च 2020मध्ये 3 मार्काचा हा थेरम विचारण्यात आला होता ॲक्टिव्हिटीच्या थ्रू. ओके, त्याच्यामुळे याच्याकडे थोडंफार लक्ष द्यायचं आहे काळजीपूर्वक. तर इथे मी काय म्हणणार पहा, की या थेरमचं स्टेटमेंट पहा. स्टेटमेंट तुम्हाला वरच्या साईडला दिसत असेल, मी स्टेटमेंट लिहिून बसत नाही. त्यानंतर सुरुवातीला स्टेटमेंट काय म्हणते पाहिजे परत, तर टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे एक सर्कल आहे, आता हे इथे हा जो एक शब्द आलेला आहे टँजंट सेगमेंट, तर हे बघा, हे टँजंट ही वर्क ॲज अ कसं करते, लाईनसारखी, आणि लाईनला आपण काउंट करू शकत नाही. पण या टँजंटवरचा हा पॉईंट आपण काउंट करू शकतो. म्हणजे ए आणि बी तर म्हणू शकतो. मग ही लाईन असेल तर यात काय ए बी काय झाली, लाईन सेगमेंट. मग ही टँजंट असेल तर त्यानंतर ए बी काय झाली, टँजंट सेगमेंट. म्हणजे याचं उदाहरण असं आहे की आपण मुंबईपासून तो पुण्यापर्यंत अंतर मोजू शकतो, पण तिथे रस्ता संपला नाही, रस्ता पुढे कंटिन्यू चालू आहे. रस्ता कधी संपणार नाही. चालणारा कमी संपेल पण रस्ता संपत नसतो. तर हेच तिथं त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की चालणारा संपेल पण रस्ता संपणार नाही. रस्ता तिथे ॲज अ वर्क, आपण त्याला काय म्हणू शकतो, लाईन. म्हणजे इथं तेच समजून घ्यायचं आहे की टँजंट सेगमेंट म्हणजे काय,
टँजंटवरची सेगमेंट. ओके, साध्या सरळ भाषेमध्ये सांगून राहिलो, समजून घ्यायचं आहे. एक सर्कल आहे, मग त्याच्यात काय काढलं आपण, त्याच्या की 2 टँजंट काढल्या. ही एक टँजंट आणि ही एक टँजंट. याला म्हणा, इसको बोलेंगे पी, इसको बोलेंगे क्यू, इसको बोलेंगे डी और ये सेंटर को बोलेंगे ए. आता इथे पी डी आणि क्यू डी सुद्धा टँजंट आहेत. पी डी आणि क्यू डी सुद्धा काय टँजंट आहे. इथे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर इथे आपल्याला पी डी आणि क्यू डी इक्वल दाखवायचे आहेत. आता पहा थेरम काय म्हणतो पहा, सर्कलच्या 2 टँजंटचं इंटरसेक्शन जिथे होतं त्या इंटरसेक्शनपासून तर त्या एक्सटर्नल पॉईंटपर्यंत, पी डी इज इक्वल टू द क्यू डी इतकंच इथे सांगायचं आहे. जर सर्कलच्या आपण एक्सटर्नल टँजंट तिथे ड्रॉ केल्या तर त्या दोघींचं इंटरसेक्शन पॉईंटपासून त्या दोघींचं अंतर इक्वल असतं. म्हणजे पी डी इज इक्वल टू काय दाखवायचं आहे आपल्याला, क्यू डी दाखवायचं आहे. दोघींचं इंटरसेक्शन जर टँजंटचं झालं तर इंटरसेक्शन पॉईंटपासून तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपर्यंत दोघीचे दोघी कशा असतात, इक्वल असतात. इतकंच मला इथं दाखवायचं आहे. स्टेटमेंट तुमच्या डोळ्यापुढं आहे. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. ओके, तर इथे अगोदर गिवन मी लिहितो आहे. गिवन काय म्हणतो आहे, गिवनमध्ये आपल्याला इथे एक आहे सेंटर आहे, त्या बाकीचे कमीत कमी चाटा तुम्ही इथं मारत बसायचे. ओके, पुढे गेल्यानंतर टँजंट कोणकोणते आहेत, टँजंटचे इथे नावं टाकायची. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर टू प्रूव्ह काय करायचं आहे, तर टू प्रूव्ह आपण म्हणणार की सेगमेंट दॅट इज द क्यू डी इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट दॅट इज द पी डी. आपल्याला हेच तर प्रूव्ह दॅट करायचं. हे थेरमचं स्टेटमेंट पाहिजे. आता परत सांगतो, ह्या 2 टँजंट आहेत, 2 टँजंटचं इंटरसेक्शन जिथे होईल त्या पॉईंटपासून तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपर्यंत त्या दोघी इक्वल असतात, असाच थेरम आहे. ओके, जर ह्या दोन्ही टँजंटचं इंटरसेक्शन झालं तर इंटरसेक्शनपासून तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपर्यंत त्या दोघी इक्वल असतात. इतकंच या थेरममध्ये सांगायचं आहे किंवा आपलं समजून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी एक छोटंसं आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं आहे. कन्स्ट्रक्शन काय करणार, मी पी आणि ए इथं जॉईन करून घेणार, ए आणि क्यू इथे जॉईन करून घेणार, त्यानंतर ए आणि डी इथे जॉईन करून घेणार. ओके, इथे समजून घ्या. थोडं जर का दिसत नसेल तर मी डार्क करून घेतो. आता इथे कन्स्ट्रक्शन मी काय काय केलं ते तुम्ही एकदा लिहून टाकायचं. काय केलं, ड्रॉ सेगमेंट दॅट इज द ए पी अँड ड्रॉ सेगमेंट दॅट इज द ए क्यू. आता पुस्तकात त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन दिलं नाही, पण याचंही तुम्ही लिहू शकता की ड्रॉ दॅट इज किंवा जॉईन द पॉईंट ए अँड डी. पुढे गेल्यानंतर प्रूफ पहा, प्रूफ काय म्हणतो आहे. अरे फार सोपा थेरम आहे. ओके, तर प्रूफमध्ये आपण काय म्हणणार, इनर ट्रायंगल इथं काय म्हणू शकता, पी ए डी घ्या, पी ए डी, आणि दुसरा ट्रायंगल कोणता घेणं पडणार आहे आपल्याला, ए क्यू डी किंवा क्यू ए डी. ओके, आता या 2 ट्रायंगलमध्ये सेगमेंट पी ए इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. आता हे 2 ट्रायंगल मला इथे मला काय दाखवायची, तिथे कॉन्ग्रुएंट दाखवायची ना. हे मला 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कोणकोणते, पी ए डी आणि ए क्यू डी किंवा क्यू ए डी. ओके, जितका पी ए आहे तितकाच काय येणार आहे माझा, ए क्यू येणार आहे. कारण काय, कारण एका सर्कलच्या 2 रेडियस आहेत. ओके, तर ए क्यू येणार आहे. म्हणजे पुढे काय म्हणणार मी, रेड आय ऑफ सेम सर्कल. मला वाटतं आय थिंक पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात दिलेलं आहे, तर मी ॲक्टिव्हिटीसुद्धा भरणं इथे चालू ठेवतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. रेड ऑफ द सेम सर्कल. त्याच्या पुढे गेल्यानंतर सेगमेंट, आता ए डी हा याही ट्रायंगलचा पार्ट आहे आणि ए डी हा याही ट्रायंगलचा पार्ट आहे म्हटल्यानंतर ए डी बोथ कॉमन येऊन जाईल. ए डी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट दॅट इज द ए डी. व्हाय, बिकॉज द कॉमन येतो. काय येतो, कॉमन आहे. तर हे कॉमन साईडसाठी पुस्तकात त्यांनी तिथे ॲक्टिव्हिटी दिलेली, त्याच्यात तुम्ही तिथे भरून टाकायचं कॉमन साईड. आता इथे ए पी डी, अँगल ए पी डी 90 डिग्री लिहितो मी. सांगा बरं मी का लिहिला असेल 90 डिग्री. ए पी डी इथे मी 90 घेतला. मी याच्याच अगोदरचा इथे तेच सांगत होतो की आपल्याला टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू कशासोबत असते, रेडियस सोबत असते. म्हणजे या थेरमचा इथे यूज करायचा आहे. मग टँजंट
ही झाली टँजंट आणि ही झाली रेडियस, तर इथे कितीचा अँगल येणार आहे 90चा. अँड दॅट इज द अँगल AQD इज ऑल्सो 90 डिग्री. व्हाय? बिकॉज द टँजंट थेरम. कोणता थेरम? टँजंट थेरम. त्याच्यापुढे चला, त्याच्यापुढे गेल्यानंतर आता पहा, म्हणल्यानंतर इथे PAD सुद्धा काय राईट अँगल ट्रायंगल आहे आणि QAD सुद्धा काय राईट अँगल ट्रायंगल आहे. मग इथे AD काय झाला? हायपोटेनियस झाला. हायपोटेनियस कॉमन आहे, हायपोटेनियस कॉमन आहे आणि परत एक एक साईड त्यांची कशी कॉन्ग्रुएंट आहे. मग हायपोटेनियस साईड टेस्ट नाही काढू शकत आपण इथे, म्हणून आपण म्हणणार बाय हायपोटेनियस साईड टेस्ट. साईड टेस्ट थोडं जरा आज अक्षर थोडं जरा वेगळं होऊन राहिलं, कारण की आजचा सेटअप थोडा जरा बरोबर नाही. ही थोडी जरा जी माझी नोटबुक आहे ती थोडी खाली गेलेली आहे, त्याच्या अक्षर आज तितकं जरा समजून घ्या. तर इथे पुस्तकात त्यांनी त्याच्यापुढे दिलेलं आहे हायपोटेनियस साईड टेस्ट. तर ती कोणती टेस्ट वापरली, तर त्याच्यामध्ये तुम्ही हायपोटेनियस साईड टेस्ट म्हणायचे. ट्रायंगल मग कोणता? PAD कॉन्ग्रुएंट टू द ट्रायंगल दॅट इज द QAD. हे जर का कॉन्ग्रुएंट असतील, जर हे कॉन्ग्रुएंट सपोज जर असतील, तर याचाच अर्थ काय? सेगमेंट यांच्यामधली QD इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट दॅट इज द PD. ओके, परत कोणाला काही अडचण? सगळ्यांना क्लिअर दिसत नसेल तर 360 क्वालिटी करून घ्या. मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की 360 कशी करायची म्हणून. सो लेट स्टार्ट. चला स्टार्ट करून देऊया. प्रॅक्टिस सेट 3.1. 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन तुमच्या डोळ्यापुढे तुम्हाला दिसत असेल. एक शेजारी एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राम मी एकदा काढून घेतो आहे. डायग्राम आपल्याला अशा पद्धतीत दिलेली आहे. आता क्वेश्चन मी लिहित बसत नाही, क्वेश्चन तुम्हाला हा प्रॉब्लेम संपेपर्यंत तसाचा तसाच दिसेल स्क्रीनवर, त्यामुळे माझा त्याच्यामध्ये टाईमपास मी करत बसत नाही, इतकं समजून घ्यायचं आहे. पहा की पहिला क्वेश्चन काय म्हणतो आहे, किंवा एकदा क्वेश्चन वाचून घेऊया. इन द ॲडजॉईंट फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ द सेंटर C इज 6 सेंटीमीटर. रेडियस म्हणजे काय? काय A पासून तर C पर्यंत अंतर किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. ओके, 6 सेंटीमीटर म्हणतो आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर लाईन AB इज अ टँजंट ॲट A. जी लाईन AB आहे तर ती काय टँजंट आहे या सर्कलला, आणि ते कुठे? पॉईंट Aला. त्यानंतर काय म्हणतोय की खालील प्रश्नांची उत्तर द्यायची. तर पहिला क्वेश्चन काय विचारला? व्हॉट इज द मेजर ऑफ द CAB. CABचं मेजरमेंट सांगा बरं पटकन. CABचं मेजरमेंट आता जर आपण बघितलं तर ही रेडियस आणि ही टँजंट आहे, तर सांगा इथलचा मला अँगल काय येईल. फर्स्ट क्वेश्चन विचारला अँगल CAB किती असेल, तर आपण इथं म्हणणार की अँगल CAB इज इक्वल टू दॅट इज द 90 डिग्री. व्हाय? बिकॉज द टँजंट थेरम. आता हे तुम्ही वरी लिहू शकता याच्यामध्ये की कोणती रेडियस आहे कोणती टँजंट आहे, ते मी इथं लिहित बसणार नाही. ओके, टँजंट थेरमच्या नुसार. बिकॉज व्हाय? बिकॉज द टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस. आपण इथं त्याचं कारणही दिलं की त्याचं त्याचं मेजरमेंट किती असेल, आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागं व्हाय त्यानं प्रश्न विचारला, आपण त्याचंही आन्सर केलेलं आहे. चलो, तो नेक्स्ट बोलेंगे. नेक्स्टमध्ये काय? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट C फ्रॉम द लाईन AB अँड व्हाय. आता इथे C जो आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C. पॉईंट Cचा जो इथे त्यांनी पहा ना किती सोपा प्रश्न विचारला की सेकंडमध्ये काय म्हणतोय की व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम द लाईन AB. या AB पासून C पॉईंटचं डिस्टन्स किती आहे, तर किती आहे इथं त्यांनीच सांगितलेलं आहे. किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. तर आपण काय म्हणणार की आपल्याला इथं आपण म्हणू शकतो की CA इज अ परपेंडिक्युलर टू द AB. म्हटल्यानंतर आपण इथं काय म्हणू शकतो की रेडियस दिली, आणि इथे आपल्याला रेडियस कोणती आलेली? AC, आणि AC किती दिलेली त्यांनी? 6 सेंटीमीटर. म्हणून आपण म्हणणार द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम सेगमेंट किंवा फ्रॉम लाईन AB इज 6 सेंटीमीटर. थर्ड नंबरचा क्वेश्चन. फास्ट नाही घेऊन राहिलो, थोडं जरा सोपं आहे म्हणून थोडं जरा ओके तुम्ही समजू शकता.
त्यानंतर पुढं काय म्हणतो आहे की आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. फाइंड द बी सी. आपल्याला बी सी काढायचं आहे भाऊ. मग इथे आता हे काम आपल्याला करायचं आहे. तो काय म्हणतो आहे बा की डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढा म्हणतो, डिफरन्स बिटवीन द बी सी काढा म्हणतो. मला एक सांगा रे की इथं डिस्टन्स बिटवीन द ए बी दिलेलं आहे म्हटल्यानंतर ए बीची व्हॅल्यू किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. त्यानंतर ऑलरेडी आपल्याला ए सीची व्हॅल्यू माहिती आहे, ती किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. तर काढायचा काय आपल्याला, बी सी काढायचा आहे. तर इथे मी म्हणू शकतो इन अ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घेणार, सी ए बी. असेला जॉईन करून घ्या. सी ए बीमध्ये अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. अगोदरच आपण प्रूव्ह दॅट केलेलं आहे. म्हणून ट्रायंगल सी ए बी इज राईट अँगल ट्रायंगल जर असेल देन बाय पी जी टी. जर याला पी जी टी लावला तर काय भेटेल, बी सीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए बीचा स्क्वेअर. तर आपल्याला इथे अगोदरच त्यांनी ए सीची व्हॅल्यू किती दिलेली, 6चा स्क्वेअर प्लसमध्ये ए बीचा स्क्वेअर 6चा स्क्वेअर 36 प्लसमध्ये 36 इज इक्वल टू दॅट इज द 72. बी सीचा स्क्वेअर इज इक्वल टू 72. टेकिंग द स्क्वेअर रूट टू द बोथ साईड, व्हॉट वी गेट, हा गेट कॅन्सल. इथं काय उरला, बी सी. आता याचे फॅक्टर पाडायचे, फॅक्टर असेच पाडूया. ओके, हा 36 बाहेर आला, तो 6 झाला, आत काय उरला, 2 उरला. बी सी किती आला रे, 6√2 आला. किती आला, 6√2. त्याच्या पुढच्या क्वेश्चनमध्ये म्हणतोय व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल ए बी सी. ए भाऊ, आपल्याला अँगल ए बी सी काढायचा आहे आणि व्हाय म्हणतोय, बरोबर. तर इथे मी काय म्हणणार, आता पहा ना, मला एक सांगा की हा अगोदरच ट्रायंगल किंवा इथं ट्रायंगल सी ए बी आपण राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून प्रूव्ह दॅट केलेलं आहे त्याच्या अगोदरच्या त्याच्या क्वेश्चनमध्ये. तर इथे या ट्रायंगलमध्ये आपल्याला जितका ए सी तितकाच काय ए बी आहे. म्हणजे ट्रायंगल सी ए बी इज अ आयसोस्केल ट्रायंगल. कसा आहे तो, एक आयसोस्केल ट्रायंगल आहे. मग हा जर काही इथे आयसोस्केल ट्रायंगल सपोज दॅट जर का असेल तर इथं ए सीची अपोजिट, इथं आपल्याला ए सीचा अपोजिट अँगल कोणता भेटला, बी. इथं कोणता भेटला, बी. आणि त्यानंतर याचा सी म्हटल्यानंतर ते कसे पाहिजे, एकमेकांना इक्वल पाहिजे. म्हणजे ए सी इज इक्वल टू काय, ए बी. त्यानंतर ए सीचे अपोजिट काय, बी आहे. तर म्हटल्यानंतर इथे आपण काय म्हणणार, अँगल बी इज इक्वल टू, त्यानंतर आपल्याला ए बीचा अपोजिट अँगल सी यायला पाहिजेत. कारण काय, अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साईड. मग इथे जर मी फक्त मला इथे कशाची व्हॅल्यू माहिती आहे, अँगल एची व्हॅल्यू माहिती किती, 90. मग इथे इनर ट्रायंगल सी ए बीमध्ये अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 यायला पाहिजे. कारण की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180. तर अँगल एची व्हॅल्यू किती आहे, 90. ओके, तर इथे काम करूया, अँगल बी इज इक्वल टू अँगल सी ना, याला यक्स पकडूया. प्लसमध्ये अँगल बी किती यक्स आहे, यक्स डिग्री. प्लसमध्ये अँगल सी सुद्धा किती, यक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. इथे यक्स प्लस यक्स दॅट इज द ट्वाईस यक्स डिग्री इज इक्वल टू, हा 90 इकडं जाईल, तो मायनसमध्ये जाईल. किती उरला, 90. इकडच्या साईडला ट्वाईस यक्स, यक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 2. अरे हा 2 इकडे येईल ना. यक्स इज इक्वल टू, हा काय गेट कॅन्सल झाला म्हटल्यानंतर 45 डिग्री. तर इथे आपल्याला सोडवण्यासाठी भरपूर गोष्टी आहे, 100% प्रॉब्लेम सॉल्व होतो. पण यक्स म्हणजेच काय कन्सिडर केला होता आपण, दॅट इज द बी आणि सी. तर म्हटल्यानंतर अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू यक्स डिग्री. हेन्स द अँगल ए बी सी इज इक्वल टू 45 डिग्री. जर लिहून घ्यायचं असेल तर याला पॉज करा आणि एकदा लिहून घ्या. आणि याच पद्धती इथेच तुमचा क्वेश्चन फर्स्ट संपला. बाकी त्याच्या पुढचा क्वेश्चन सेकंड काय म्हणतोय बा, सेकंड मेन जो क्वेश्चन आहे त्याची एकदा डायग्राम काढून घेतो, त्यानंतर क्वेश्चन वाचूया. हा आर आहे, हा एम आणि हा एन आणि हा ओ. ओके,
काय म्हणते या अगोदर फर्स्ट क्वेश्चन विचारला, त्याच्या अगोदर मी गिवन दॅट लिहून घेतो आहे. गिवन दॅट जर बघितलं मी गिवन दॅटमध्ये काय म्हणतो आहे, तर गिवन दॅटमध्ये आपल्याला बाकी क्वेश्चन काय म्हणतो की इन द ॲडजॉईंट फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम द पॉईंट आर द सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन इज अ टँजंट सेगमेंट टचिंग टू द सर्कल ॲट पॉईंट एम अँड ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओ आर किती दिलेला आहे, 10 सेंटीमीटर दिलेला आहे. ओ आर म्हणजे हा मुद्दा 10 सेंटीमीटर आहे. हे फार सोपं चॅप्टर आहे, इतकं टेन्शनमध्ये जाऊन नाही घ्यायचं. ओके. त्यानंतर रेडियस किती दिलेली, रेडियस इथून तर इथपर्यंत आणि इथून तर इथपर्यंत किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. देन आपल्याला काय म्हणते, पहिला क्वेश्चन विचारला टँजंट सेगमेंटच्या लेंथ विचारल्या, टँजंट सेगमेंटच्या लेंथ. आता इथं टँजंट सेगमेंट कोणकोणते आहेत रे बाबा, एम आर आहे इज इक्वल टू, कारण की टँजंट सेगमेंट कसे असतात, इज म्हणजे किती आहे, एकमेकांना इक्वल असतात. आणि दुसरी कोणती एन आर आहे, ह्या किती असतील त्या काढायच्यात आपल्याला. सो लेट स्टार्ट. सोपा प्रॉब्लेम आहे. पहिल्या क्वेश्चनसाठी लेट इन अ ट्रायंगल ओ एम आर घेऊया. ओ एम आरमध्ये अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री. अरे बाबा ही रेडियस ही टँजंट आहे म्हटल्यानंतर इथं कितीचा अँगल होईल, 90चा होईल ना. तर म्हटल्यानंतर आपण इथं काय म्हणू शकतो, हे मी कुठून घेतलं, बाय टँजंट थेरम. कोणता थेरम, टँजंट थेरमहून घेतलेलं आहे. टँजंट थेरम जर का हा इथं असेल तर ट्रायंगल ओ एम आर इज राईट अँगल ट्रायंगल. देन बाय पी जी डी ओ आरचा स्क्वेअर इज इक्वल टू, कारण की हायपोटेनस हा तिथे असेल कारण की 90च्या अपोजिट साईड, तर ओ आरचा स्क्वेअर ओ एमचा स्क्वेअर प्लसमध्ये दॅट इज द एम आरचा स्क्वेअर. आता मला ओ एम किती दिलेला आहे, ओ एम तर मला ओ एम 5 दिलेला आहे, 5चा स्क्वेअर प्लसमध्ये एम आर, तर एम आर मला माहिती नाही, तो मला काढायचा आहे. पण मला ओ आरची व्हॅल्यू दिली किती, 10 आहे, 10चा स्क्वेअर दॅट इज 10चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 25 प्लसमध्ये एम आरचा स्क्वेअर हा इकडं जाईल, 100 मायनस 25 इज इक्वल टू एम आरचा स्क्वेअर. इथे किती उरला, 75 इज इक्वल टू एम आरचा स्क्वेअर. टेकिंग द स्क्वेअर टू द बोथ साईड, व्हॉट वी गेट कॅन्सल, √75 इज इक्वल टू एम आर. ओके. तर याचे फॅक्टर पाडले तर किती भेटेल आपल्याला, 25 इंटू दॅट इज द 3 इज इक्वल टू एम आर. तर हा 25 बाहेर काढला, 5 अंडररूटमध्ये 3 इज इक्वल टू एम आर. तर मला एम आरची व्हॅल्यू किती भेटली, तर 5 √3. ओके युनिट्स. काय समजून राहिलं ना. ओके. तर इथे पुढे गेल्यानंतर सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडे जर आपण गेलो तर सेकंड नंबरचा क्वेश्चनसुद्धा असाच आहे. ओके. मी एकदा पेज इथं बदलून घेतो किंवा सेकंड नंबरचा क्वेश्चन इथेच पटकन एकदा सॉल्व करून घेऊया. ओके. सेकंड नंबरचा क्वेश्चनमध्ये काय म्हणतो आहे बा की व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ एम आर ओ. तर इथे एम आर ओ काढायचं आहे, एम आर ओ काढायचं आहे. तर इथे आपण हे म्हणू शकतो की इन अ ट्रायंगल आर एम ओ जर का घेतला आपण, तर मला अँगल ओ एम आर किती भेटलेला आहे, ओ एम आर 90 भेटलेला आहे, भेटलेलाच 90. ओके. ओ एम आर ट्रायंगल घेतला, त्याच्यामध्ये हा एम किती 90 आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर तो परत काय म्हणतो आहे, इथं साधं सरळ जर डोकं लावलं, हायपोटेनिसच्या हाफ ही साईड आहे, हायपोटेनिसच्या हाफ ही तो कोणती साईड आहे, ही साईड आहे. म्हणजे याचा अर्थ या साईडचा अपोजिट अँगल कोणता आहे, आर आहे. हा हायपोटेनियस आणि याच्या हाफ हा आहे, तर काहीतरी आठवावं लागलं का, म्हणजे याच्या हाफ हा आहे म्हटल्यानंतर हाफ तिथं कशाचा असतो, अपोजिट टू 30. म्हणजे इथे बाय 30, 60, 90 थेरमच्या नुसार आपण इथं काय म्हणू शकतो की इथे मला ओ एम 5 भेटलेला आहे, त्यानंतर ओ आर 10 भेटलेला आहे. याचा अर्थ असा आहे की दॅट इज द मी इथं काय म्हणू शकतो, काय ओ एम इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनियस. आणि हायपोटेनियस माझा इथे कोणता भेटलेला आहे मला, दॅट इज द हाफ ऑफ दॅट इज 10. म्हणजे गेट कॅन्सल इज इक्वल टू 5
ओ एम. म्हणजे याचा अर्थ अँगल मला जो त्यांनी मला काढायला सांगितलं कोणता, दॅट इज द एम आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री. का? कारण की 30, 60, 90 थेरमच्या नुसार. ओके. तर हा झाला तुमचा सेकंडमधला सेकंड. थर्डकडे जाऊया आता. थर्ड मी एक काम करतो, थर्ड इथेच घेऊन टाकतो याच्यातला. ओके. तर थर्डमध्ये काय म्हणतो आहे की अँगल एम आर एन किती असेल तो काढा म्हणतो आहे. ओके. तर इथे आपल्याला एम आर एन काढायचं आहे. आता एम आर एन काढायचं म्हटल्यानंतर अँगल एम आर एन इज इक्वल टू, मला या दोघांची बेरीज नाही करणं पडणार. म्हणजे एम आर काढायचं म्हटल्यानंतर मला याची आणि याची बेरीज करणं पडेल. हा मला किती भेटला 30, हाही मला किती भेटेल 30. म्हटल्यानंतर इथे मी म्हणू शकतो की अँगल एन आर ओ प्लसमध्ये अँगल दॅट इज द एम आर ओ. एन आर ओ प्लस एम आर ओ, तर दोघंही किती भेटलेले 30 आणि 30 भेटलेले. याचा अर्थ किती भेटला 60. अँगल एम आर एन मला किती भेटला 60 डिग्री भेटला. पहिल्याचा आन्सर हे आलं, सेकंडचा आन्सर हे आलं आणि थर्डचा आन्सर हे आलं. ओके. चलो, जर का लिहून घ्यायचं असेल तर थांबून घ्या व्हिडिओ आणि लिहून घ्या. थर्ड नंबरचा मेन प्रॉब्लेम काय म्हणतो बा की सेगमेंट आर एम आणि सेगमेंट आर एन आर द टँजंट सेगमेंट ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. ओके. एकदा मी डायग्राम इथे काढून घेतो. ह्या टँजंट सेगमेंट आहेत म्हणतो. हा आर आहे, हा एम आहे, हा एन आहे. बरोबर. त्याच्या पुढे गेल्यानंतर हा इथं काय आपल्याला दिलेला ओ दिलेला आहे. बरोबर. मग आता इथे प्रूव्ह दॅट द सेगमेंट ओ आर गिवन दॅटमध्ये काय दिलेलं आहे, गिवन दॅटमध्ये एम आर अँड एन आर इज टँजंट सेगमेंट. काय आहेत बाबा टँजंट सेगमेंट. तर प्रूव्ह दॅट काय करा म्हणतो, प्रूव्ह दॅट द सेगमेंट ओ आर बायसेक्ट द एम आर एन ॲज वेल ॲज एम ओ एन. ओके. त्या दोघांना सुद्धा बायसेक्ट तो तिथं करतो असं त्यांनी सांगितलं. आपल्याला तिथे प्रूव्ह दॅट करायचे. इथे काय म्हणणार की सेगमेंट दॅट इज द ओ आर बायसेक्ट द अँगल एम आर एन अँड दॅट इज सेकंड एम ओ एन. सो लेट स्टार्ट प्रूफ. आता प्रूफकडे जर आपण गेलो तर प्रूफमध्ये काय दिसणार आपल्याला, आता इथे एक गोष्ट आहे बा, इथे समजून घ्यायचं आहे की आपल्याला जो ओ आर दिलेला आहे तो या अँगलला बायसेक्ट करतो आहे असं सांगायचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण हा अँगल म्हणजे पहा जोपर्यंत एम आर ओ आणि ओ आर एन कॉन्ग्रुएंट दाखवत नाही तोपर्यंत हा प्रूफ दॅट होणार नाही. हा झाला इकडं. इकडे सुद्धा तो काय म्हणतोय की हा जो ओ आर आहे या कमीत कमी आर अँगललाच तो बायसेक्ट करत नाही तर कमीत कमी ओला सुद्धा तो बायसेक्ट करतोय असं त्याचं म्हणणं आहे. तर हाही अँगल आणि हाही अँगल, हा आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवूया आणि हा आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवूया. सो लेट स्टार्ट. लेट इनर ट्रायंगल ओ एम आर अँड ट्रायंगल कोणता घेता ओ एन आर घेऊया. ओ एम आर आणि ओ एन आर अगोदर यांना कॉन्ग्रुएंट दाखवूया त्यानंतर बाकीचं पाहूया. तर यांना मी कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. सेगमेंट दॅट इज द ओ आर इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट दॅट इज द ओ आर. कारण काय कॉमन साईड आहे. काय रे बाबा कॉमन साईड आहे. पुढे गेल्यानंतर सेगमेंट ओ एम इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट दॅट इज द ओ एन. रेड आहेत तर काय कशाच्या सेम सर्कलच्या आहेत. बरोबर. कारण की एकाच सर्कलच्या रेडियस आहेत त्या रेड ऑफ द सेम सर्कल. मग इथे मी हायपोटेनियस साईड टेस्ट अप्लाय करणार आहे. हायपोटेनियस साईड टेस्ट जर अप्लाय करायची ठरवलं कारण की हा हायपोटेनियस आहे आणि त्याच्या दोन साईड आलेले आहेत म्हणून मी म्हणणार बाय हायपोटेनियस साईड टेस्ट. बाय हायपोटेनियस साईड जर बाय आपण हायपोटेनियस साईड टेस्ट घेतला हायपोटेनियस साईड टेस्ट
तर काय म्हणणार की हे दोन ट्रायंगल कोणते, ओ एम आर इज अ कॉन्ग्रुएंट टू दॅट इज द ट्रायंगल ओ एन आर. मग याच्या सर्व साईड्स आणि अँगलसुद्धा एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे हा ट्रायंगल या ट्रायंगलसोबत कॉन्ग्रुएंट म्हटल्यानंतर हा अँगल याच्यासोबत असेल, हा अँगल याच्यासोबत असेल, विषयच नाही राव. म्हणून आपण काय म्हणणार की दॅट इज द अँगल एम आर ओ इज अ कॉन्ग्रुएंट एन आर ओ. त्यानंतर परत काय म्हणतोय अँगल आपण इथं काय म्हणू शकतो एम ओ आर कॉन्ग्रुएंट टू अँगल एन ओ आर. ओके. इथं काय म्हणणार करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. जितका एम आर ओ आहे तितकाच एन आर ओ आहे. म्हणजे आपल्याला ओ आर काय कुंडाला, याला बायसेक्ट कुंडाला. सेकंडमध्ये जितका एम ओ आर आहे तितकाच एन ओ आर आहे. आणि हेच प्रूव्ह दॅट करतं की सेगमेंट ओ आर बायसेक्ट द अँगल एम आर एन ॲज वेल ॲज दॅट इज द एम ओ एन. तुम्ही आजच्या दिवस थोडं जरा या व्हिडिओमध्ये अक्षर समजून घेसाल अशी तुम्हाला विनंती आहे. ओके. चलो सेकंड लास्ट प्रॉब्लेम. लास्ट क्वेश्चन 4 फार सोपा आहे. लास्ट म्हणजे तो अवघड नाही असं त्याला समजू नका. 3 मार्काचा प्रश्न आहे, पण त्याच्यामध्ये इतकं काही सॉल्व करण्याची गरज नाही आहे. तो कुठेतरी ओरलीसुद्धा सॉल्व होतो आणि हा प्रॉब्लेम तुम्हालाच करायचा आहे. जर का नाही जमला तर मी म्हणजे याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूनच देईल. पण तत्पूर्वी व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4 म्हणजे तो असा सर्कल आहे, ही एक टँजंट आहे, ही एक टँजंट आहे आणि त्यानंतर त्याची रेडियस तो किती म्हणतो आहे. सपोज दॅट इथून ते इथपर्यंत 4.5 आहे. ओके. तर जस्टिफाय युअर ॲन्सर. आता मला एक सांगा की आता एक सगळ्यांना माहिती आहे की एक सर्कल आहे आणि सर्कलचा हा एक डायमीटर आहे असं समजूया. डायमीटरच्या एंड पॉईंटला आपण ज्या टँजंट काढतो त्या तिथे ऑलवेज पॅरलल असतात. ही एक प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी CBSEमध्ये आहे, आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिलेली नाही आहे. पण ती प्रॉपर्टी इकडेसुद्धा वापरली तरीसुद्धा जमेल किंवा याला वेगळ्या पद्धतीनेसुद्धा सॉल्व आपण करू शकतो. टँजंट थेरम त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल वगैरे घेऊन त्यानंतर की याच्यामध्ये थोडंफार कन्स्ट्रक्शन वगैरे करून, तर कन्स्ट्रक्शन वगैरे करूनसुद्धा आपण याला सॉल्व करू शकतो. पण याला इथे तुम्ही म्हणजे अशा पद्धतीतसुद्धा सॉल्व करू शकता. हा 4.5 आहे आणि हा सुद्धा 4.5 आहे. तर मला एक सांगा या दोघांमधली ही लाईन आणि ही लाईन पॅरलल म्हटल्यानंतर 4.5 आणि 4.5 की या दोघांची जर का बेरीज केली तर किती होणार आहे, 9 होणार आहे. म्हणजे त्या दोन पॅरलल लाईनमधलं आपल्याला डिस्टन्स हे 9 सेंटीमीटर येणार आहे. किती येणार आहे, 9 सेंटीमीटर. तर हा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या स्वतः कमी सॉल्व करायचं आहे. नाही जमला तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याला सांगणारच आहे. पण इथे मी सध्याच तुम्हाला त्याचा ॲन्सर कमी ओरलीसुद्धा काढून दिलं. तर 100% मी सांगेल, त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. पण येतात तुम्ही बायस सेल्फी तर स्वतः नेमकं काय करताय मला ते बघायचं आहे. तर त्याच्यामुळे द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट इज दॅट इज अ 9 सेंटीमीटर. ओके. तर आजचा आपला हा जो प्रॅक्टिस सेट होता, हा प्रॅक्टिस सेट इथेच संपला. 3.1 इथेच संपला. तर आपण यानंतरच्या पार्टमध्ये थेरम ऑन द टचिंग सर्कल बघणार. त्या पार्टमध्ये अक्षर चांगलं काढीन, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि थोडं जरा शांततेनेसुद्धा घेईन. तर यानंतरच्या पार्टमध्ये टचिंग सर्कलचा थेरम बघायचा आहे आणि त्यानंतर 3.2 बघायचं आहे. फार सोपा पार्ट येतो होतं. तर अशा पद्धतीत हे आपलं चालू आहे. आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो अगोदरचा सर्कलचा फर्स्ट पार्ट टाकला त्याच्यामध्ये मला बऱ्याच जणांचे फोन आणि त्यानंतर व्हॉट्सअप आलेले आहेत की त्याच्यामध्ये ते सॉन्ग वगैरे का टाकताय वगैरे, ते कुठेतरी ऑथेंटिकेट वाटत नाही कारण की एज्युकेशनल चॅनल आहे. तर मुलांना बॉदर नाही केलं पाहिजे की आता बॉदर म्हणजे टेन्शनमध्ये नको मुलं यार. मी कमी कमी या मताचा आहे. म्हणजे मॅथ म्हटल्यानंतर मॅथचा तो शिक्षक, त्याचा तो डेंजर चेहरा, वर्गात आल्यानंतर सगळेजण शांत वगैरे, ते आपला चेहरा नाही आहे किंवा तो आपला कुठेतरी ॲटिट्यूड नाही आहे आपला. तर ते कुठेतरी मुलांनी एन्जॉयसुद्धा केलं पाहिजे, त्यांना बोरिंगसुद्धा नाही झालं पाहिजेत. आणि सध्याची मेंटॅलिटी तुमची तशीच काही पाहिजे की तुम्ही हसत खेळत ते शिकायला पाहिजे कन्सेप्ट, ना की त्याची भीती वाटायला पाहिजेत. तर त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला कुठेतरी शिकवतो आहे सुद्धा, एंटरटेन करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहे. काही चुकी असल्यास तितकं म्हणजे तुम्ही कुठेतरी ॲडजस्ट करून घेसाल, मला असं वाटतं. तर चला भेटूया त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये. तोपर्यंत